नमस्तस्यै नमस्तस्यै सासूबाई नमो नमः सासूबाई. मीरा, हा मुलं गेलीत का शाळेत? हो आत्ताच. अगं ती इथे का रडत होती? नाही अहो शाळेतल्या बाईंनी गृहपाठ दिला होता तो तिने केला नाही आणि आत्ता तिच्या लक्षात आलं म्हणून रडारड करत होती. कसं बस समजून पाठवले शाळेत. गृहपाठ करायच्या वेळी ही मुलं खेळत बसतात आणि मग शाळेत जायची वेळ आली ना की अशी रडरड करतात. जाऊ दे हो. जाऊ दे काय मीरा, तूच त्यांना लाडवून ठेवलंयस ना. मी नाहीतर काय. अगं तू घरी नसशील तर ही मुलं शाळेत जातील की नाही याची शंका वाटते मला. मग काय? आलीच मी पूजा करून. कॅश, मला नाश्ता मिळेल का? नाही ग, मला एक अर्जंट मीटिंग आहे म्हणून म्हटलं, बाकी काय नाही. बोलण्यात तरी काय अर्थ आहे? शेवटी जे नशिबात असेल तेच मिळतं. खरंय, चांगला नाश्ता नशिबात असेल तरच मिळतो. विघ्नेश, नाही अगं, तू काय बडबडतेस तेच कळत नाहीये. आणि हे काय, हे का फाडतेस तू? काय आहे हे? हं? विघ्नेश, काय? हे फक्त कागद नाहीये, नाही ही माझी स्वप्न आहेत. ही स्वप्न अशी मी फाडली आहेत. हे बघ, मला स्पष्ट सांगितलं तर कळेल ना, नाही तर मला काही कळणारच नाही. विघ्नेश, तुला कळून तरी काय उपयोग? आतापर्यंत मी खूपदा तुला माझ्या स्वप्नांबद्दल मी तुला सांगितलं. एक तरी स्वप्न पूर्ण झालं का? त्यात अजून हे एक स्वप्न. फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय रे, माझी स्वप्न तर कधीच पूर्ण झाली नाही, पण माझ्या गौरवची पण स्वप्न पूर्ण होणार नाही. एक मिनिट, तू आपल्या गौरव बद्दल बोलतेस का? तर प्लीज स्पष्ट बोल. आणि हा फॉर्म कसला आहे? का फाडलायस तू? गौरवने कुठलं स्वप्न पाहण्याआधीच मी त्याची स्वप्न नष्ट करते. विघ्नेश, स्वप्न तुटण्याचं दुःख जास्त असतं. जाऊ दे. एक मिनिट, मागच्या काही दिवसात जे काही घडले आपल्या घरी त्याबद्दल मला अजिबात चर्चा करायची नाही. पण इथे जर माझ्या घरातले तुझ्याबद्दल आणि गौरव बद्दल काही बोलत असतील तर मी त्यांचं ऐकणार नाही. त्याच्या तर प्लीज जे काही मला सांगायचंय ना ते मला कळेल असं सांग. ठीक आहे, तू इतकं विचारतोयस तर मी सांगते. मला त्या मिसेस मेहता भेटल्या होत्या आणि त्या म्हणत होत्या की काय म्हणाला मिसेस मेहता? नाही नको, राहू दे. अगं नको. नाही म्हणजे तुला परत आता मी काही बोलले तर परत या घरात वाद भांडण नको. जाऊ दे, मी त्यापेक्षा मी तुला चहा आणते. ते आलं. अगं नकोय, मी म्हंटल ना तुला चहा, मला नको. कॅश, अगं खरंच मला काही कळत नाहीये. कॅश 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 कॅश, मला एक सांग. ऐक ना प्लीज, ऐक ना. काय मगाशी बडबडत होतीस तू? हा, तू गौरवचा विषय काढला आणि एकदम थांबवलास. ओ वहिनी, वड्यांची तयारी झाली आहे. ते काय फाडलेस? ते काय आहे ते पण मला कळलं नाही. प्लीज प्लीज मला नीट समजावून सांगशील का तुझ्या मनात काय चाललंय ते? तेल पण चांगलंच तापलंय. आणि मिसेस मेहतांचा विषय का काढलास? काय म्हणाला त्या? ठीक आहे, तू इतकं फोर्स करतोयस तर सांगते. हो. मिसेस मेहता असं म्हणत होत्या की त्यांनी त्यांच्या मुलाचं ऍडमिशन IB स्कूलमध्ये घेतलंय. अरे वा, IB स्कूलमध्ये, इंटरनॅशनल स्कूलमध्ये, क्या बात आहे. एक मिनिट, पण आपल्या इकडे कुठे इंटरनॅशनल स्कूल? अरे ते नेहरू पार्क नाही का, त्याच्या समोर. अरे हा, ते नवीन स्ट्रक्चर आहे ते IB स्कूलचं आहे. करेक्ट, तीच. ओ, हे मला माहितीच नव्हतं. क्या बात आहे. त्या असं म्हणत होत्या की त्या स्कूलमध्ये मुलांना ऍडमिशन मिळालं की त्या मुलांची स्वप्न पूर्ण होतात. शेवटी मुलाच्या नशिबाचा भाग आहे आणि आपल्या मुलाच्या नशिबात तर नाहीच काही. जाऊ दे ना, कशाला आपण बोलतोय.
एक मिनिट कॅश, तू असं का बोलतेस? हे बघ, आपण आपल्या गौरवला टाकूया की IB स्कूलमध्ये. विघ्नेश, तू आता हे माझ्या समोर बोललास हा, पण हा विचार मनात सुद्धा आणू नकोस. त्या शाळेच्या खर्चाबद्दल जर आपल्या घरात कळलं ना, तर सगळे आपल्या विरोधात उभे राहतील. आधीच तुला सगळेजण पाण्यात बघतायत. उगाच वाद नको आता. कॅश, एक मिनिट. आपण आपल्या गौरवला IB स्कूलमध्ये टाकायचं हे फायनल आहे आता. एक मिनिट. आणि या बाबतीत मी कोणाचं काही एक ऐकणार नाही आता. अरे पण सांगितलं ना, फायनल डिसिजन. गौरव IB स्कूलमध्ये जाणार म्हणजे जाणार. नक्की नक्की म्हणजे डेफिनेटली. बरं, एक काम कर, मी मीटिंगला जाण्याच्या अगोदर तिथे जातो, ऍडमिशन प्रोसिजर बघतो. तू पटापट मला नाश्ता दे. चल. तू थोडा वेळ थांब, मी तुझ्यासाठी गरमागरम बटाटे वडे तळते आणि तुला देते. थांब. हो हो. तेल जास्तच तापलंय. कॅश, तुझ्या मनात नक्की काय असतं ना तेच कळत नाही ना. IB स्कूलची काय भानगड आहे? करेक्ट. खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही मला. असंच करायचंय तुम्हाला. फक्त प्रश्न विचारायचे. तुमच्या मनात जे काही प्रश्न येतील ना ते विचारायचे. आणि तुम्ही प्रश्न विचारला की वडा फुटलाच समजा. अगं पण हा तर वडा आहे, बटाटे वडा. वडा नाहीये, वडा बॉम्ब आहे. बॉम्ब? वाट नाहीये बॉम्बला. या वड्यांना फुटण्यासाठी वाती नको आहेत, आजूबाजूची नाती हवी आहेत. आता फक्त काही मिनिटांचाच प्रश्न आहे. त्यानंतर बूम. बटाटे वडे रेडी आहेत. तुम्ही पटकन प्रथमेश भाऊजींना बोलवा. हा चालेल. अगं मीरा, बरं झालं तू पण आलीस. काय झालं? ऋषी रेडी झाला का? हो. त्याला सांग बटाटे वडे रेडी आहेत, पटकन नाश्त्याला बाहेर आहे. अरे मीरा, ती साधे सुधे वडे नाहीयेत काही, ऍटम बॉम्ब वडे आहेत. एक वडा खाल्ला ना की पोट भरलंच म्हणून समज. वहिनी, हा. प्रथमेश भाऊजींना बोलवता ना? हो हो, आलेच आम्ही. तुझा ऋषीला बोलून आण पटकन. वहिनी, मी काय म्हणते, बटाटे वडे आवडत नाहीत ऋषीला, त्याच्यामुळे तो नाही खाणार. बरं ठीक आहे, मी बोलवते त्याला. थांब आले. वहिनी, ऋषी आत येऊ का? या ना. रेडी झालास? हो. मी ब्रेकफास्ट बनवलाय, पटकन ये बाहेर. वहिनी, हा. मला भूक नाहीये. म्हणजे ऍक्च्युली मी काल रात्रीच ठरवलं होतं की आज ब्रेकफास्ट करायला नको आणि भूक पण नाही लागली. सो ऋषी तो खोटं बोलतोय. तुझा आणि विघ्नेशचा वाद झालाय म्हणून तू येत नाहीयेस की मी ब्रेकफास्ट बनवलाय म्हणून येत नाहीयेस? हो. हा? नाही म्हणजे हे जे तुम्ही आता म्हणाला ते कारण नाहीये, पण मी म्हणलं ना मला भूक, आणि हो माझं पोट पण दुखतंय हो आज थोडस. ऋषी, ते काहीही असेल तरी तुझा वाद विघ्नेशशी झालाय, माझ्याशी नाही. मी ब्रेकफास्ट बनवलाय, तू पटकन बाहेर ये. वहिनी नको ना, आणि माझं हो, पोट. गरमागरम बटाटे बनवले, पटकन ये. हा, तेच मला वाटलं काहीतरी चुकतंय. हत्ती सरळ चालतो. हा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग.
किंग, राजा. फक्त एक घर चालतो. आबा बसा पटकन, मी तुमच्यासाठी गरमागरम बटाटे वडे घेऊन येते. हा आजचा नाश्ता हिनं केलाय का? आपल्या काशीनी पहाटे पहाटे उठून सगळी तयारी केली आहे. अरे बापरे. वहिनी, बुद्धिबळ. यादव, हा, यादव, यादव. आले गरमागरम बटाटे वडे. हे तू केलेस का? हो मी बनवले आबा. हे घ्या. अभिलाषा, काय फुटला? नाही ते अहो कॅश. वहिनी, बटाटा वडा आहे तो. हो. विघ्नेश, मी एक फोन करते. ऍडमिशनचा फॉर्म म्हणजे उशीर व्हायला नको ना म्हणून. कर कर कर. तू फोन करून विचारून दे. ओके. कुणाच्या ऍडमिशन बद्दल चाललंय हे बोलणं? गौरवच्या. त्याला आम्ही IB स्कूलमध्ये घालायचं ठरवलंय. का? नाही म्हणजे अचानक गौरवला IB स्कूल मध्ये का घालायचंय? का म्हणजे चांगलं स्कूल आहे आणि तसंही माझ्या मैत्रिणीची मुलं त्याच शाळेत जातात. चांगलं स्कूल म्हणजे? चांगली शाळा म्हणजे आबा म्हणजे तिकडे खूपशा फॅसिलिटीज आहेत. म्हणजे स्पोर्ट्स, हॉर्स रायडिंग, AC क्लासरूम आणि तिकडे बॉलिवूड डान्सिंग पण शिकवलं जातं. हो. त्यामुळे मी असा विचार केला, म्हणजे विघ्नेशने आणि मी असा विचार केला की गौरवला IB स्कूलमध्ये ऍडमिशन घ्यायचं. ही कॅश, तिथे पिक्चर मधले हिरो पण येतात का ग? अक्षय कुमार येईल का? हे
तो येणार असेल ना तेव्हा तुम्हाला आधीच सांगा. नाही म्हणजे गौरवला सोडायला मी जाईन ना शाळेत. हा अभिलाषा, हा तू जरा गप्प बसतेस का? हा, अहो पण जरा गंभीर विषय चाललाय ना इथे. हो का बर. काशी, असं तुला खरंच वाटतंय की गौरवला आत्ता या गोष्टींची गरज आहे? विघ्नेश, गायत्रीने विचारलेला प्रश्न मी परत तुला विचारतोय की खरंच या सगळ्याची गरज आहे का? अहो आबा, तुम्ही हा प्रश्न मला विचारताय? मला असं वाटतं तुम्हीच आम्हाला सांगितलं की मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत कुठलंच कॉम्प्रोमाइज करायचं नाही म्हणून. नाही नाही नाही, ते मी नाकारतच नाहीये. इथे प्रश्न असा आहे की त्याला IB स्कूलमध्ये घालण्याची खरंच गरज आहे का? आबा, माझ्या माहितीप्रमाणे IB स्कूल म्हणजे श्रीमंतांच्या श्रीमंतीचं प्रदर्शन करण्याचं एक माध्यम आहे. त्याचा फारसा उपयोग होईल असं मला वाटत नाही. एक मिनिट. म्हणजे त्या शाळेत जी मुलं शिकतात त्यांच्या आई वडिलांना कळत नाही असं म्हणायचंय का तुला? वहिनी, मी असं काही एक मिनिट आबा. IB स्कूलमध्ये जर श्रीमंतांच्या श्रीमंतीचं प्रदर्शन होत असेल असं जर कोणाला वाटत असेल तर त्याला मी सांगू इच्छितो की हा माझ्या मुलाच्या भवितव्याचा प्रश्न आहे, तर त्यांनी प्लीज बोलू नये मध्ये. आबा, गौरव माझाही कोणीतरी लागतो. त्याच्यामुळे त्याच्या आईबाबांइतकीच मलाही त्याची काळजी असू शकते ह्याचाही विचार केला जावा. एक मिनिट. तुम्ही दोघं वाद घालण्याआधी मला कोणीतरी सांगेल का IB स्कूल म्हणजे काय नक्की? नाही म्हणजे मला माहिती आहे IB स्कूल म्हणजे इंदुमती भोसले हायस्कूल. आमच्या कोल्हापुरात पण आहे. नाही का कॅश? अगं तिथे ना कथ्थक पण शिकवलं जातं. हो ना. अहो आपण एक काम करूया ना, आपल्या इतीला पण इथे घालूया का? नाही, तिला डान्स करायला खूप आवडतो नाही का, म्हणून. अभिलाषा, तू गप्प बस ना जरा. हा, हे बघ विघ्नेश, माझ्या माहितीप्रमाणे जी माणसं कामधंद्याच्या निमित्तानं जगभर फिरतात ना, त्यांच्यासाठी इंटरनॅशनल बोर्डची गरज असते. अगदी बरोबर. माझ्या डॅडना सुद्धा बिझनेस ट्रिपसाठी सतत बाहेर जावं लागायचं, म्हणून त्यांनी मला सुद्धा IB स्कूलमध्ये टाकलं होतं. आणि त्यावेळची फी लक्षात घेता आता नर्सरीमध्ये जरी ऍडमिशन घ्यायची असेल ना तरी 5 लाख रुपये लागत असतील. $5 लाखात वर्षभराचं किराणा सामान आलं असतं, साड्या आल्या असत्या, माझे दागिने आले असते. अहो अभिलाषा, तू जरा शांत बसणार आहेस का? पण मी शांत बसणार नाही. आता माझा गौरव IB स्कूलमध्येच जाणार. खरं तर माझीही तीच इच्छा आहे. आणि मुलासाठी खर्च करणं हे कुठलंही पाप नाही. नाही नाही, जिथे गरज आहे तिथे पैसे खर्च करायलाच पाहिजे. पण मला अजूनही असं वाटतं की पैसे कमवण्यासाठी जेवढी अक्कल लागते ना, त्यापेक्षा कितीतरी जास्ती अक्कल ते खर्च करण्यासाठी लागते. हेही विसरून चालणार नाही. बघितलंच ना विघ्नेश, या घरात आपण कुठलेही निर्णय घेऊ शकत नाही हे मात्र नक्की.